महाराष्ट्र के वसी विरार से एक सकारात्मक और पर्यावरण संरक्षण का संदेश देने वाली खबर आई है, जहां एक और लगातार हो रही बारिश और बेतहाशा पेड़ों की कटाई को जलभराव और पर्यावरणीय संकट का कारण माना जा रहा है। वहीं दूसरी ओर बहुजन विकास अघाड़ी और भालचंद्र हरि भोयर फाउंडेशन ने अनोखी पहल की है। युवा नेता और पूर्व विधायक क्षितिज ठाकुर का 33वां जन्मदिन इस बार केक काटकर नहीं बल्कि 4300 पौधे लगाकर मनाया गया। नायगांव पूर्व में आयोजित इस विशेष अभियान के तहत बड़ी संख्या में पौधारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया गया। कार्यक्रम का नेतृत्व समाज सेवी शेखर भोईर ने किया। इस अनूठी पहल की स्थानीय लोगों द्वारा सराहना की जा रही है और इसे समाज के लिए प्रेरणादायक कदम माना जा रहा है। आमचे बहुजन विकास आघाडीचे युवा नेते माजी युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर यांचा 43वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळा काहीतरी कार्यक्रम हातात घ्यायचा म्हणून आमच्या सर्व जे मेंबर्स आहेत, सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं की आपण क्षितिजदादाचा 43वा वाढदिवस आहे, तर प्रत्येक वर्षाचे 100 झाड असे पकडून 4300 झाडं आपण लावायचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी हातात घेऊया, अशी त्यांची सगळ्यांची संकल्पना. एकीकडे आम्ही पाहतो की बर्थडे मध्ये सेलिब्रेशन होतं, परंतु तुम्ही चक्क झाडं लावतात आणि त्यासोबत तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी करून घेता. तर याच्यामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये साध्य करायच्या होत्या आम्हाला. एक तर झाडं लावणं हा पर्यावरण संतुलनासाठी एक आमच्याकडून छोटासा हातभार आहे. आताच तुम्ही बघितलं या 2-4 दिवसामध्ये आपण अतिवृष्टीने जो पुराच्या पाण्याने हाहाकार म्हणजे पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली पाण्यामुळे, त्याचा एक ग्लोबल वॉर्मिंगचा एक इशारा होता आणि त्याला कुठेतरी संलग्न हा कार्यक्रम योगायोगाने अशा वेळी आलेला आहे की तो आम्ही अगोदरच आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये पर्यावरण संतुलनाचा एक आमच्याकडून थोडासा सहभाग आम्ही नोंदवण्याचा या कार्यक्रमामधून प्रयत्न केलेला आहे. दुसरा विषय आहे शाळकरी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा. तर त्यांना पण या पर्यावरणाचं आणि वृक्ष वृद्धीकरणाचं थोडं महत्त्व सुद्धा या कार्यक्रमामधून समजेल, हा पण एक त्याच्यामागे एक छोटा उद्देश होता. सर, कार्यक्रमाच्या वेळी एक अनोखी गोष्ट आम्ही पाहिली, झाडांच्या खाली प्लास्टिक होतं, तुम्ही काळजीने त्या प्लास्टिक सुद्धा काढत होता. हो, कारण प्लास्टिक शेवटी काय आहे की आपण पर्यावरणाचं एका ठिकाणी संतुलन पाळायला जातो आणि दुसऱ्या कुठे आपण प्लास्टिकला प्रमोट करतो, तर ते कुठेतरी एक साईडला करणं हा त्याच्यामागे क्लिअर कट संदेश होता. शेवटचा आकडा 4300 तुम्ही सांगितला, परंतु ही झाडं लावली आहेत, ती टिकली पाहिजे यासाठी आपण काय करतो? तर पहिली गोष्ट की 4300 हा जरी आम्ही आकडा दिला आहे, तरी ज्या पद्धतीने इथल्या हाऊसिंग सोसायटी आणि लोकांचा प्रतिसाद आम्ही बघितला, तर हा आकडा 4300 हा पार होऊन जाणार. जवळपास 5000च्या आसपास आम्हाला झाडं द्यावी लागतील, पुरवावी लागतील, लावावी लागतील, हे आम्हाला दिसून येत आहे. नायगाव वेस्टमधून सुद्धा मागणी आलेली, तिथेही आम्ही झाडं पुरवणार आहोत. आणि विषय राहिला झाडाच्या संगोपनाबद्दल, तर आम्ही हाऊसिंग सोसायटी याच्यासाठी जास्त प्रमोट करत आहोत की ते काळजी राखतील, सोसायटीमध्ये जी झाडं लागतील त्याच्यामध्ये ते काळजी राहतील. तसंच वैयक्तिकरित्या सुद्धा लोकांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे फळझाडांची वगैरे घरामध्ये लावण्यासाठी वाड्यामध्ये, तर आम्ही ती सुद्धा पुरवणार आहोत. मग ते लोक जी ती झाडं लावणार ना, त्याचं ते नक्की संगोपन करणार आणि बाकी सार्वजनिक ठिकाणी जी झाडं लागतील त्याचं आम्ही संगोपन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.